उरलेल्या चपातीपासून आपण एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही यांना बटाट्याचे रोल किंवा चपातीचे रोलसुद्धा म्हणू शकतात. खूप छान लागतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर बघा, आपल्याला स्टफिंग बनवण्यासाठी मी एक बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घेतला, त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा आणि खूप सारी कोथिंबीर. तर हे सर्व घेतलं आणि बटाट्याची भाजी ना मी साईडला करून घेतली होती. साधी सिंपल आपली बटाट्याची तिखट टाकून बटाट्याची भाजी बनवली होती आणि त्यामध्ये कांदा वगैरे नव्हता घातला, फक्त तिखट मीठ घालून बटाटे उकळून त्याची भाजी बनवून घेतली होती. त्यानंतर बघा, यामध्ये मी ना मायोनीज सॉस घातला, थोडं चिली फ्लेक्स टाकलं आणि थोडं चवीनुसार मीठ घातलं आणि हे पूर्ण मिक्स करून घेतलं. तर असं जर मिक्स केलं ना तर ते टेस्टला खूप छान लागतं. जर आपण डायरेक्टली कांदा टोमॅटो टाकला आणि वरतून मायोनीज लावलं तर तेवढी टेस्ट न येता जर तुम्ही ह्या पद्धतीने केलं ना तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. तर बघा, ह्या पद्धतीने बघा बटाट्याची जी भाजी आहे ती या पद्धतीने मी ठेवली. आणि आपली जी पोळी शिल्लक राहिलेली असते ना, किंवा तुम्ही ताज्या पोळीची सुद्धा करू शकतात, पण जर बघा शिल्लक राहिलेल्या चपातीला काय असं नवीन नवीन बनवून आपण असं खाऊ शकतो, खूप छान लागतं. तर त्यानंतर ह्यामध्ये ते स्टफिंग भरून घेतलं आणि एका पॅनला मी बटर लावलं आणि ह्या पद्धतीने याला शेकायला ठेवलं. म्हणजे दोघं साईडने आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे आणि वरतूनसुद्धा बटर लावलं आणि असं खरपूस शेकायचं आहे. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण असं खरपूस शेकतो ना ते लागताना ना खूप छान आणि टेस्टी लागतं. तर बघा, एक तर मी मोठ्या चपातीचा केला होता आणि छोट्या मुलांना जर तुम्हाला बनवायचं असेल तर चपातीला असं 2 भागमध्ये कट करून थोडं मायोनीज लावायचं. बघा, आपण ऑलरेडी स्टफिंगमध्ये मायोनीज भरलेलं असतं, पण असं जर लावलं ना तर ती चपाती खाताना खूप छान लागते. म्हणजे जेव्हा आपण तो रोल खातो ना तेव्हा खूप छान लागतं. अगदी थोडा मायोनीज आपल्याला लावायचा, जास्त नाही. यामध्ये तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे बाकीचे सॉसचा सुद्धा ॲड करू शकतात. आणि बघा, या पद्धतीने दोघं साईडने खूप खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता आपला हा रोल तर तयार झाला. मग मी हे बघा असे ना अर्धी कट करून सुद्धा करून दाखवते तुम्हाला, म्हणजे मुलांना वगैरे खाण्यासाठी किंवा आपल्यालासुद्धा खाण्यासाठी खूप छान लागतं. तर या पद्धतीने हाही करून घेतला. आता आपले रोल तर तयार झाले. दिसतं आहे ना टेम्पटिंग, आणि खायला तर खूप छान लागतात खरंच. साधी बटाट्याची भाजी चपाती किंवा उरलेल्या चपात्यांचा आपण मनोरा करण्यापेक्षा किंवा चिवडा बनवण्यापेक्षा आपण असं बनवू शकतो. आता बघा, स्टफिंग शिल्लक होतं. मग काय करायचं, मग अर्धी चपाती एका चपातीला 2 भागामध्ये कट केला आणि या पद्धतीने फक्त कांदा टोमॅटो मायोनीज जे आपण स्टफिंग बनवलं होतं ते टाकलं. यामध्ये बटाट्याची भाजी टाकली नाही. हे सुद्धा खायला खूप छान लागतं. म्हणजे बटाट्याची भाजी जरी तुम्ही नाही केली आणि तुम्ही असं जरी स्टफिंग भरून केलं ना तरी खूप सुंदर लागतं. तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडली असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.